आता दिवसभरामधली आणखी एक मोठी बातमी। गेल्या 11 वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल आता लागलाय। डॉक्टर दाभोलकरांची हत्या करणारे आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना पुणे सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। या प्रकरणातले उर्वरित 3 आरोपी वीरेंद्र सिंग तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची निर्दोष मुक्तता झाली आहे। 20 ऑगस्ट 2013 रोजी सकाळी 7:15 वाजता पुण्यामध्ये महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर दाभोलकरांवर गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली। या प्रकरणी या 5 आरोपींवर खटला चालवण्यात आला, ज्याचा आज निकाल लागलाय। या प्रकरणामध्ये डॉक्टर दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याचा आरोप शरद कळसकरवर ठेवण्यात आला। त्याला जन्मठेप झालेली आहे। दोषी ठरवण्यात आले। डॉक्टर दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याचा आरोप सचिन अंदुरेवर, त्यालाही जन्मठेप सुनावण्यात आली आहे। तर वीरेंद्र तावडे डॉक्टर दाभोलकरांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप होता, निर्दोष सोडण्यात आलेला आहे। संजीव पुनाळेकर आरोपींना पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप होता, संजीव पुनाळेकर निर्दोष ठरवण्यात आलेला आहे। विक्रम भावे हत्येसाठी वापरलेलं पिस्तूल ठाण्याच्या खाडीत फेकून नष्ट करण्याचा प्रयत्न हा आरोप होता, विक्रम भावे ही निर्दोष। त्यामुळे 2 दोषी 3 निर्दोष असा हा निकाल आज आलेला आहे। मात्र प्रत्यक्ष गोळ्या झाडणाऱ्या आरोपींना जन्मठेप सुनावली असली तरी मास्टरमाइंडला अजूनही शिक्षा झाली नाहीये असं दाभोलकर कुटुंबियांनी म्हटलंय। ज्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे त्यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागू असंही हमीद दाभोलकरांनी म्हटलंय। एका पातळीवरती समाधान आहे की प्रत्यक्षामध्ये 2 मारेकऱ्यांना शिक्षा झालेली आहे। जरी ते मारेकरी त्यांना शिक्षा झाली असली तरी सूत्रधारांना शिक्षा झालेली नाही, ही गंभीर बाब आहे आणि त्याविषयी निकालपत्राचा अभ्यास करून आम्ही उच्च न्यायालयामध्ये जाण्याचा विचार करतो। हा या लढाईतला एक महत्त्वाचा टप्पा पार पडलेला आहे आणि भारतीय न्यायव्यवस्थेवरचा आमचा विश्वास सार्थ ठरलेला आहे। अनेक राज्यांमध्ये पसरलेला मोठा कट आहे, त्यामुळे हे एका तपास यंत्रणेच्या अखत्यारीतलं काम असूही शकणार नाही कदाचित। त्यामुळे उच्च न्यायालयाने सुद्धा कायम हे सांगितलेलं आहे की ही गोष्ट सर्व तपास यंत्रणांनी मिळून करावी। त्यामुळे त्यांनी एकमेकांची मदत घेतली, याबद्दल काही अडचणीची गोष्ट नाहीये। यानंतर त्यांनी मास्टरमाइंड पर्यंत पोहोचावं एवढीच अपेक्षा आहे। दोषींना आव्हान देणार आहात का? दोषी जे निर्दोष सुटलेले आहेत त्यांच्या निर्दोषत्वाला आव्हान देणार? हो, निश्चित देणार हायकोर्ट। तर डॉक्टर दाभोलकरांच्या हत्या प्रकरणामध्ये सीबीआयने किंवा कोर्टाकडे फाशीची मागणी केलीच नव्हती असं स्पष्टीकरण सीबीआयचे विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट प्रकाश सूर्यवंशी यांनी केलंय। ही हत्या रेअरेस्ट ऑफ द रेअर या कॅटेगरीत बसत नसल्यानं फाशीची मागणी केली नव्हती असं ते म्हणाले। तर मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचू शकले नाहीत हे तपास यंत्रणांचं अपयश आहे अशी टीका दाभोलकर कुटुंबियांचे वकील ॲडव्होकेट अभय नेवगी यांनी केली। शिक्षेची मागणी केलेली नव्हती, कारण सर्वोच्च न्यायालयाचे जे निकाल आहेत बरेचसे की ज्याच्यामध्ये फाशीची शिक्षा कधी द्यावी आणि देऊ नये असे निर्देश देण्यात आलेले आहेत। तर फाशीची शिक्षा द्यावी ह्याच्यामध्ये आपली केस बसत नव्हती, म्हणून मी फाशीच्या शिक्षेची मागणी केली नाही। रेअरेस्ट ऑफ रेअर कॅटेगरीमध्ये मोडत नव्हती आणि बरेच मुद्दे आहेत। सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या बऱ्याच गाईडलाईन्स आहेत। वीरेंद्र सिंह तावडे यांच्या विरुद्ध एक साक्षीदार होता, साडविलकर म्हणून कोल्हापूरचा। त्या साक्षीदाराला मेहरबान कोर्टाने डिसबिलीव्ह केलेला आहे, त्यामुळे त्याची निर्दोष मुक्तता झालेली आहे। संपूर्ण न्याय नाही मिळालेला, कारण की कॉन्स्पिरेटर म्हणजे एक तर डॉक्टर तावडे सुटलेत, पुनाळेकर ठीक आहे, त्यांच्या विरुद्ध असा काही खास एव्हिडन्स मला वाटत नाही होता, पण तो भावे आहे त्याच्या विरुद्ध खूप एव्हिडन्स होता। त्याने रेकी केली असा आरोप होता, पण या रेकी करून सुद्धा तो सुटला। हे 2 शूटर ना शिक्षा झाली ही चांगली गोष्ट आहे, पण तावडे आणखीन भावे या दोघांना पण शिक्षा व्हायला पाहिजे होती। त्याच्यासाठी अपिलात जाऊ आम्ही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।